महाराष्ट्र में ओबीसी छात्रों के हक को लेकर विवाद गहराया है। 11 सितंबर को हुई बैठक में तय किया गया कि टार्टी, बार्टी, सारथी और महाज्योति जैसी सभी संस्थाओं को समान निधि दी जाएगी, जबकि इन संस्थाओं के लाभार्थियों की संख्या अलग अलग है। ओबीसी संगठनों ने इसे अन्यायपूर्ण निर्णय बताते हुए कहा कि महाज्योति से सबसे ज्यादा छात्र जुड़े हैं, फिर भी पिछले साल के 453 करोड़ मंजूर बजट में सिर्फ 300 करोड़ रुपए ही दिए गए। छात्रों की मांग है कि महाज्योति को 1000 करोड़ रुपए का फंड मिले, यूपीएससी और एमपीएससी प्रशिक्षण की घटाई गई सीटें पूर्ववत की जाए, पीएचडी फेलोशिप की सीटें 100 से बढ़ाकर 1000 की जाए। संगठनों ने सरकार पर ओबीसी विरोधी रवैया अपनाने का आरोप लगाते हुए चेतावनी दी है कि यदि न्याय नहीं मिला तो राज्य भर में आंदोलन किया जाएगा। त्याआधी अपर मुख्य सचिव वित्त विभाग, अपर मुख्य सचिव वित्त विभाग, टार्टी, सारथी, महाज्योति, अमृत ह्या ज्या संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये सर्व धोरण ठरवण्यासाठी समान धोरण, सगळ्यांना व्यवस्थित समानता आली पाहिजे या उद्देशाने ती समिती करण्यात आली होती। त्या समितीमध्ये सर्व विभागाचे सचिव, त्यानंतर जितक्या संस्था आहेत त्या संस्थांचे जे मुख्य असतात, व्यवस्थापकीय संचालक, कुठे कमिशनर असतात, कुठे डीजी असतात, डायरेक्टर जनरल असतात, तर अशा प्रकारची त्यांची समिती आहे। ही समिती प्रत्येक 2 ते 3 महिन्यामध्ये बैठक घेते आणि जेव्हा ही आंदोलन सुरू झालेत तर आंदोलनामध्ये ओबीसी समाजाच्या लोकांनी अनेक मागण्या केल्या की आम्हाला निधी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळाला पाहिजे, आमची विद्यार्थी संख्या जास्त असली पाहिजे। त्यावर शासनाने उत्तर दिलं होतं की आम्ही वाढीव निधी महाज्योतीला देऊ, वाढीव विद्यार्थी देऊ आणि निधीला कधीही कमी पडू देणार नाही। परंतु झालं असं की 11 सप्टेंबरला या समितीच्या माध्यमातून एक बैठक झाली, त्याचे अपर मुख्य सचिव होते आणि त्याआधी 4 सप्टेंबरला एक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं, हा इतिवृत्त आमच्या हातात काल लागला, 24 तारखेला इतिवृत्त बाहेर निघाला, म्हणजे 11 सप्टेंबरला बैठक होती आणि 24 सप्टेंबरपर्यंत इतिवृत्त बाहेरच निघत नाही। ते काल आमच्या हातात लागलं आणि त्यामध्ये असं लिहून आहे की जी बजेट आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बजेट, तर बजेट शेड्यूल ट्राईब समाज जो आहे 7% महाराष्ट्रामध्ये आहे, असं 7% रिझर्वेशनसुद्धा आहे, त्यासाठी जो बजेट जो आहे तोच बजेट महाज्योतीला, ओबीसी समाजाला, शेड्यूल कास्टसाठी जो बजेट आहे तेवढाच बजेट ओबीसीला। आणि आम्हाला त्याचा इतिहास पण माहिती आहे, यावर्षी त्यांनी 300 करोड रुपये सर्व संस्थांना दिलेली आहेत। ही सर्वात मोठी चूक आणि फसवणूक शासनाने केलेली आहे। त्याआधी इतिहास असा आहे की 2024-25 मध्ये 297 करोड रुपये म्हणजे महाज्योतीला बजेट दिला, त्यापैकी 90 करोड रुपयाची कपात शासनाने केलेली आहे। ती कपात अजूनही भरून काढलेली नाही। इतके आंदोलन झाले, आंदोलन सोडवणूक सुद्धा झाली, मीटिंग झाल्या, बैठका झाल्या। यावर्षी 453 करोड रुपये महाज्योतीने शासनाला मागितले होते, मंत्रिमंडळाने त्याच्यावर दर्शवला, ते मान्य झाले, तरी सुद्धा 300 करोड रुपये 53 करोडची कपात, अशी कपात करत करत जेव्हा आंदोलन झाल्यानंतर सुद्धा ज्या बैठका झाल्या त्याच्यात सुद्धा या पत्राच्या माध्यमातून, इतिवृत्ताच्या माध्यमातून असं दिसते की करायचं नाही आहे, शासनाला नुसतं काहीतरी आश्वासन देऊन फसवणूक करायची, बोडवण करायची। त्यानंतर निधीमुळे आणि मागच्या सरकारमध्ये, याही सरकारमध्ये मागच्या 2-2 हजार विद्यार्थी यूपीएससीसाठी दिल्लीला जात होते। आता सध्या घडीला या समितीने ती संख्या 2000 वरून फक्त 100 दिली आहे। आणि गरजेची बाब आहे ओबीसी समाजासाठी, ओबीसी जाती 400च्या वर आहेत आणि त्यासाठी 100, 100, 100 हे मान्य नाही, त्यांच्यासुद्धा लोक ते सुद्धा मिळाले पाहिजे, परंतु सारखं म्हणून फक्त 100 संख्या केलेली आहे 2000 वरून। पीएचडीची फेलोशिपची संख्या असेल, ते पीएचडी फेलोशिपची संख्या सुद्धा 1000च्या वर महाज्योतीला होती। पहिल्यांदाच कुठेतरी कोरोनानंतर 2-3 वर्ष झाले महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळायला सुरुवात झाली होती। त्यातच ही सरकार त्याच्यावर पुन्हा बसून ते संख्या कमी करणे, बजेट कमी करणे असा घाट घालत आहे। एक तिसरा मुद्दा आहे, पासून पीएचडी फेलोशिप मिळाली पाहिजे। त्यामध्ये शासनाने जीआर काढला, म्हणजे इलेक्शनच्या आधी, की आम्ही सर्वच संस्थांच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून पीएचडी फेलोशिप देऊ। मधल्या काळामध्ये जेव्हा सरकार पुन्हा आली, त्या मधल्या काळामध्ये फक्त बार्टी, सारथी आणि टीआरटी आहे या संस्थेच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात आली। महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना जेव्हा विचारणा केली माननीय अजित पवार साहेबांकडे, तेव्हा अजित पवार साहेबांनी सांगितलं की आमच्याकडून चूक झाली, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना पैसे देऊन। आम्ही मागणी करतो की पुन्हा एकदा ती चूक करा आणि आमच्या सुद्धा द्या। म्हणजे एका बाजूला हा मोठा दुजाभाव करण्याचा प्रयत्न आहे, एका बाजूला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय आणि ओबीसी विद्यार्थी वाऱ्यावर 126 करोड रुपये ओबीसी विद्यार्थ्यांचे थकीत आहेत, ते अजूनही महाज्योतीचे शासनाने दिलेले नाही।
तो जो कागद बबनराव तायवाडे दाखवत आहेत तो खरा खोटा आम्हाला माहिती नाही आणि जोपर्यंत शासन आपली श्वेतपत्रिका काढत नाही तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नाही. आणि बबनराव तायवाडे साहेबांच्या आतापर्यंत जे काही ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी समाज विरोधी आहेत असं दिसत आहे. ओबीसी समाजात त्याच्यात उद्वेग आहे म्हणून आम्ही ओबीसी समाजासोबत आहोत. त्या कागदाला आम्ही काही किंमत देत नाही. मराठवाड्याची स्थिती तुम्हाला माहिती आहे. मराठवाड्यामध्ये सध्या पावसाचा थैमान होता आणि मराठवाडा पूर्ण जलमय होता. अनेकांचे डॉक्युमेंटसुद्धा गाढ झालेले आहेत. अनेक गाव डुबलेले होते. तर हा GR काही फक्त 15 दिवसासाठी किंवा 18 ऑक्टोबर हा GR रेट्रोस्पेक्टिव्ह त्या दिवशीपासून लागू होणार आहे. तर ते कधी कधी काय काय होईल त्याचा अर्थ असा नाही की लोक कमी गेलेत म्हणजे GR बरोबर नाही. लोक कमी गेलेत पण लोक गेलेत. अनेक लोक गावं डुबलेले होते. अनेक लोकांना उशिरा काढायचं असेल अनेक लोकांना नंतर काढायचं असेल ते होऊ शकतं. त्यातून काही सिद्ध होत नाही. नाही आमचा अंदाज आम्ही बांधू शकत नाही ना कारण की श्वेतपत्रिका मागितली आम्ही 15 वर्षाची मागील म्हणजे 10 वर्षाची 15 पासून 25 पर्यंत ती श्वेतपत्रिका आमच्या हातात आली तेव्हा आम्हाला कळेल की खरं काय खोटं काय तेव्हा कळेल. नाही आता तुम्हाला हे दिशाभूल करणारा कागद तुम्हाला मी देतो आहे. तुम्हाला मी हे बैठकीचे इतिवृत्त जो आहे साहेब हा बैठकीचे इतिवृत्त तुम्हाला सगळ्यांना मी देतो आहे. आम्हाला कमी पडले तर तुम्हाला PDF देऊ. बैठकीचे इतिवृत्त तुम्हाला देतो आहे त्यामध्ये तुम्हीच वाचा की दिशाभूल सरकार करत आहे बबनराव तायवाडे करत आहेत की सकल ओबीसी महासभा करत आहे. हा बैठकीचा प्रेस घेतली सांगितलं की 2000 वरून जर 100 जागा होत असतील UPSCच्या इतकी मोठी प्रेस्टिजियस परीक्षा दिल्लीसारख्या ठिकाणी आणि PhD 100 होत असेल बजेट आमचा 1000 करोड पाहिजे तो 300 मिळत असेल फक्त आणि त्या 300 मधून सुद्धा 90 करोड रुपये 150 करोड रुपये कापले जात असतील तरी दिशाभूल कोणाची आहे? ओबीसी समाजाची दिशाभूल कोण करत आहे? सरकार करत आहे की आम्ही करतोय? हे तुमचे आणि हे सरकारी कागद आहेत. हे तुम्ही शहानिशा करा. सरकारी कागद आहे ते तुम्ही घ्या. तुम्हाला PDF आम्ही पुरवतो आणि आत्ताचीच बैठक आहे आणि आपण CS आहेत चीफ सेक्रेटरी यांचे डॉक्युमेंट आहेत. म्हणजे सरकार असं सांगते का कानात त्यांना CS ला की तुम्ही काहीतरी वेगळी बैठक घ्या आम्ही वेगळं सांगतो म्हणून असं होऊ शकते. कारण इसके लिए सचिन झोड़ापे की रिपोर्ट. फेस्टिवल सीजन का बड़ा धमाका अगर ये मौका छूट गया तो सिर्फ बचेगा अफसोस. ऐसा मैं इसीलिए कह रही हूँ क्योंकि फॉर्चून इंफ्रा वर्धा रोड से लगकर मौजा मोहगांव में लॉन्च कर चुका है बम्पर सुविधा पैकेज वाला लैविश लेआउट, वो भी 80 to 90% नेशनलाइज्ड बैंक फाइनेंस सुविधा के साथ. नियरेस्ट लोकेशन की बात की जाए तो गायकवाड़ पाटिल इंजीनियरिंग कॉलेज से बिल्कुल लगकर मेट्रो स्टेशन से 500 मीटर, बुट्टीबोरी सिटी सेंटर से 1 किलोमीटर, समृद्धि हाईवे से सिर्फ 5 किलोमीटर, एजुकेशन हब और इंडस्ट्री जोन के बीचों बीच ये लेआउट पर आपकी प्रॉपर्टी बन सकती है गोल्डन चांस. तो आज ही बुक कीजिए अपना प्लॉट फॉर्चून इंफ्रा के साथ. इनका पता है 2nd फ्लोर प्लॉट नंबर 7 बीसा मनीष नगर रोड बिसाइड येवले चाय मनीष नगर पीसा नागपुर. For more details, contact them on 9503571928 पर. Site visit also available.